नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, चंद्रकांत पाटील यांनी 2 मोठे निर्णय जाहीर केले। दरवर्षी 1 लाख मुलींना संरक्षणाचे प्रशिक्षण देणार अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली। तसेच 1 नोव्हेंबर पासून 1000 माता भगिनींना 11,000 मासिक वेतन मिळेल अशी नोकरी देणार अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली। माझी खात्री अशी आहे की ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल, त्यातून जॉबही निर्माण होतील। 4 तासाचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, 4 तासाचे जॉब असल्याने जास्त ती घरातलेही न्याय देईल, अशा 2 घोषणा मी आज केल्या, अशा चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविका मार्फतच भरण्यात यावेत अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यात 1 नोव्हेंबरच्या आधी पैसे येतील अशी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यानंतर बघा, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। लाडकी बहीण योजनेवरून अंधारेंनी महायुती सरकारला टोला लावला। तसेच अंधारे यांनी लाडक्या बहिणींना मोलाचा सल्ला दिला। लाडक्या बहिणींनी 1500 रुपये कचकचून घ्यावे, हे पैसे लोकांच्या कराचे पैसे आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी बंगला विकून किंवा शिंदेंनी जमीन विकून दिलेले नाही। बहिणींना केलेल्या मदतीचे बॅनर आपण कधीही लावतो का, असा सवाल करत अंधारेंनी महायुतीवर टीका केली। लाडक्या बहिणी सुरक्षित असणे जास्त गरजेचे आहे। महिलांबद्दल शिंदे गटाचे आमदार काय म्हणाले, कधीही महिलांचा सन्मान करत नाहीत असे म्हणत अंधारेंनी टीका केली। त्यानंतरची बातमी बघा, विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। सगळ्या पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू झालेली असतानाच आता मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेबद्दल मोठे विधान केले आहे। येत्या 72 तासात राज्यात आचारसंहिता लागेल। 72 तासानंतर सगळ्याच जनतेच्या हातात जाणार आहे असं त्यांनी म्हटले आहे। शिर्डीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते। त्यानंतर बघा, राज्य सरकारने राज्यातील होमगार्डचा दसरा गोड केला आहे। सरकारने काही दिवसापूर्वीच होमगार्डच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। आता याच निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील होमगार्डचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे। प्रतिदिन 570 रुपयावरून हे आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे। आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे। त्यानंतर बघा, 6 महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून पुसून नाही तर ते ठासून 2 वर्ष पूर्ण केली अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेवर केली। माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी, असा टोलाही शिंदे यांनी लगावला। त्यानंतर बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बुधवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळी महागाई भत्त्यात 3 ते 4% वाढ होण्याची शक्यता आहे। सरकार महागाई भत्ता 54% करू शकतो। सध्या महागाई भत्ता 50% दिला जातो, त्यात वाढ केली जाणार आहे। महागाई भत्त्यातील ही वाढ 1 जानेवारी ते 1 ऑक्टोबर या कालावधीत लागू होणार आहे। त्याचसोबत दिवाळी बोनस ऑक्टोबर महिन्याच्या पगारात येणार आहे। त्यानंतर बघा, येत्या 2 ते 3 दिवसात आचारसंहिता लागू होईल। दिवाळीनंतर निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत। सगळेच जण उमेदवार जाहीर करतील। आयाराम गयारामही जोरात आहेत। येत्या 10 दिवसात अनेक जण पक्ष बदलताना आपल्याला दिसतील असे मोठे विधान देखील अजित पवार यांनी केले आहे। त्यानंतर बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब
गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो। त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे। योजनेतील बनावट लाभार्थींचा शोध ई-केवायसीतून लागणार आहे। हे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ई-केवायसी न केलेल्यांना रेशन धान्य 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे। त्यानंतर बघा, राज्यात लवकर विधानसभा निवडणुका लागणार आहेत। या निवडणुका जिंकून आपलं सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहे, अशी घोषणा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे म्हणाले, महाराजांचं मंदिर प्रत्येक राज्यात उभारले पाहिजे। मोदी आणि शिंदेंना महाराज फक्त मताचं मशीन मानतात। महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन नाही, पण आपलं सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार। कोणाला याला विरोध करायचा असेल त्यांनी करावा, महाराष्ट्रातील जनता त्यांना बघून घेईल।